नमस्कार. काल 22 जानेवारी आपल्या सर्वांच्या जीवनातला एक अद्भुत अविस्मरणीय दिवस. काल 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सर्व भारत राममय होऊन गेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच नाम, जय श्रीराम, जय श्रीराम असं म्हणतात. मर्यादा पुरुषोत्तम राम, आदर्श राम, सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू राम. आणि काल केवळ रामाचीच प्राणप्रतिष्ठा नाही तर राम राज्याची प्रतिष्ठापना झाली. पण आता हे राम राज्याचं स्वप्न साकारायचं असेल, हा शिवधनुष्य पेलायचा असेल तर रामानेच अवलंबलेला मार्ग अवलंबावा लागेल, नाही का? बघा, खरा योग अंगीकारून सांगितला तो आहे राम. हो, हा एकच मार्ग जो रामाने सुद्धा अवलंबला आणि तो म्हणजे योग. काय सांगतो बघा राम, योग हा नाही केवळ शारीरिक व्यायाम, अंगीकारून योग सांगितला ज्याने तो आहे राम. यमनियमांचे पालन करून आदर्श जीवन जगतो राम, आसनाने रोग हरतो तो आहे राम. प्राणांचा आयाम करून पातके जाळतो तो राम, प्रत्याहाराचा अवलंब करून सर्व असुरांवर विजय मिळवतो तो राम. धारणा ध्यानाने अंतरंगात उतरतो तो राम, योग मार्गाचा अवलंब करून जीवन नौका सहज पार करून देतो तो राम. जय श्रीराम, जय श्रीराम. अशा अर्थाने जर योग मार्ग अवलंबला तर रामराज्याचं स्वप्न सहज साकार होईल आणि भारत विश्वगुरू बनेल, हा सत्ता बनेल, ह्यात दुमतच नाही. त्यामुळे योग मार्ग अवलंबूया आणि रामराज्याचं स्वप्न साकार करूया. जय श्रीराम.